गझल बावनी. नमस्कार. गझल बावनीच्या आजच्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सदानंद कबीर सरांच्या निवडक सुंदर गझला आणि त्याचं मर्मग्राही विवेचन अशी ही आपली मालिका सुरू आहे. ऐकूया त्यातली आजची गझल. प्रथमच सांगतो की ह्या गझलेमध्ये मदिरा शब्द येतो, पण ही मदिरेची गझल नाही, एक फार वेगळाच अनुभव आहे आणि एक मुसलसल गझल आहे. म्हटलं आहे की मी मदिरेने भरला प्याला थेंब उडवले काही. मी मदिरेने भरला प्याला थेंब उडवले काही. तिही सांजेला आठवणींचे दिवे उजळले काही. उभऱ्या खिडकी मधून आली मावळतीची किरणे. उभऱ्या खिडकी मधून आली मावळतीची किरणे. गादीच्या वरी सांज उन्हाचे पाय उमटले काही. मी मदिरेने भरला प्याला थेंब उडवले काही. एक कवरसा तिच्या नेमका तसबिरीवरी पडला. जिवंत व्हावे चित्र अचानक तसे वाटले काही. पुढचा शेर आहे की थरथरलेही अधर तिचे. चित्रातले थरथरलेही अधर तिचे पण शब्द उमटला नाही. थरथरलेही अधर तिचे पण शब्द उमटला नाही. भास असावा मला वाटले चित्र बोलले काही. भास असावा मला वाटले चित्र बोलले काही. शेवटचं शेर. स्वप्न नसे ते भासही नव्हता. नशेत नव्हते मीही. खरे सांगतो त्या चित्रातून अश्रू झरले काही. अश्रू झरले काही ही मुसलसल गझल आपण ऐकली. मुसलसल गझलेला मराठीत क्रमबद्ध गझल असं म्हणतात. एकाच विषयावर असल्याने तिला कविता किंवा गीत का म्हणू नये अशी चर्चा उर्दू काव्यातही झालेली आहे. हसरत मोहानींची चुपके चुपके रात दिन ही गझल नाही तर नस्म आहे असं मानणारे समीक्षकही आहेत. अश्रू झरले काही ही गझलच आहे का असा प्रश्न स्वतः डबीरांनाही पडला होता. पण डॉक्टर राम पंडित या गझलच्या ज्येष्ठ अभ्यासकांनी प्रत्येक शेर परिपूर्ण असल्याने ही गझलच आहे असा निर्वाळा दिल्यावर ही गझल अलूफ या संग्रहामध्ये समाविष्ट झाली. पुढे माधव भागवतांनी ती संगीतबद्ध करून सुरेल गाऊन लोकप्रियही केली. मी मदिरेने भरला प्याला थेंब उडवले काही. तिन्ही सांजेला आठवणींचे दिवे उजळले काही. पाच शेरांमधून डबीर 5 दृश्य किंवा 5 शब्दचित्र आपल्या समोर ठेवतात. ते प्रत्येक चित्र परिपूर्ण आहेच. ही चित्रशैली वाचकाला मोहवते, गुंगवून ठेवते आणि पुढे काय या उत्सुकतेने वाचक गझलच्या शेवटापर्यंत जात राहतो आणि विस्मयकारक शेवटात हरवून जातो. उघड्या खिडकी मधून आली मावळतीची किरणे असं म्हणताच ते दृश्य समोर येतं. यालाच उर्दूत मंजर कशी असं म्हणतात, म्हणजे चित्रदर्शी शैली. आणि ते किरण गालिच्यावर पडल्याने जणू सांज उन्हाची पावलं गालिच्यावर उमटली आहेत असं डबीर लिहून जातात. किरण तसबिरीवर पडल्याने चित्र जिवंत झाल्यासारखं वाटणं, चित्रातला ओठ थरथरल्यासारखं वाटणं हे सगळंच अद्भुत आहे. या गझलमधला शेवटचा शेर मात्र मनाला चटका लावून जातो. स्वप्न नसे ते भासही नवता नशेत नवतो मीही. खरे सांगतो त्या चित्रातून अश्रू झरले काही. गझल बावनी.